पहिला रोड केले आणि पैसे कधी खाल्ले कोणाला माहित, ते नगरसेवक असू दे कोण पण असू दे, ठेकेदारांना खाऊन मोकळा झालाय. नगरसेवकांना सांगतो, कोण येणारे जाणारे सगळे इथं येतात, नुसतं बघतात, हा पाठवतो त्याला पाठवतो ह्याला पाठवतो म्हणतात, कुणीही येत नाही कुणीही दाखवत नाही. बसून जेवायचं आहे तर झोपायचं आहे, जे इन्फेक्शन होते का नाही, आजार माणसं राहते का नाही हे सांगा तुम्ही. सुरक्षित पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे, पाणी वेळेवर यायला पाहिजे, ही अपेक्षा आहे आमची. लष्कर भागाच्या कुशीत वसलेल्या लोधी गल्लीतील अशोक नगरात 500हून अधिक जीव श्वास घ्यायला धडपडत आहेत आणि त्यांच्या या यातनांकडे प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक मात्र शांतपणे पाठ फिरवून बसले आहेत. 30 घरांमध्ये राहणारा दलित समाज आज मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहून एक प्रकारे नरक यातना भोगत आहे. स्वच्छ पाण्याचा थेंब नाही, ड्रेनेज लाईन तुंबलेली आणि परिसरात दुर्गंधीचे असे साम्राज्य पसरलेले की श्वास घेणेही दुरापास्त झाले आहे. अशोक नगरातील ड्रेनेज लाईन केव्हाच नादुरुस्त झाली आहे. सांडपाणी रस्त्यावर वाहते, घाण साचते आणि दुर्गंधी इतकी तीव्र झाली आहे की घराबाहेर पडणेही मुश्किल. या दुर्गंधीमुळे परिसरातील अनेक रहिवाशांना श्वसनाचे आजार जडण्याची, दम्याचा त्रास होण्याची आणि संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची भीती आरोग्य तज्ञांनीही व्यक्त केली आहे. बसून जेवायचं आहे तर झोपायचं आहे, जे इन्फेक्शन होते का नाही, आजार माणसं राहते का नाही हे सांगा तुम्ही. किती दिवस झाले हे असं? ते आता वर्ष झालं होऊन, आता हे नाही होऊन आजारी 6 महिने झालं. उठता येत नाही, बसता येत नाही, हिथंच खायचं, हिथंच झोपायचं, हिथंच बसायचं, मग इन्फेक्शन होत नाही आजार माणसाला, होते का नाही. मग ह्याने काय झालं अचानक ह्यावा असानं दुसरंच काय तर झालं लहान मुलांना मोठ्या माणसाला, तर म्युन्सिपालिटी जबाबदार राहील ना का नाही. तुमचे लोक येते ते पैसे घेते ते लाळालेली करून निघून जाते, ते पैशापुरतच येतात का काम करायला. किती वेळा पैसे द्यायचे आणला, नगरसेवक नुसतं मतदानापुरतं हात जोडतात, दुसरं काहीच नाही. 1.5 ते 2 फुटाची आतमध्ये लाईन आहे, 6 इंची लाईन आहे, पूर्वीची लाईन आहे. किती फुटापर्यंत? हे लाईन झालं ते एक 100 ते 150 फूट आहे. समोर ती असलेली कुठली? ते 36 इंची लाईन आहे, दट्टीची लाईन आहे. तर तिला महिला येते, सर्व घाण वर पावसाळ्यामध्ये वर येतात. आता जरा कमी झालं, 12 इंची मी भांडण करून 12 इंची लाईन टाकायला लावलं. हे जर का हे किती वर्ष झालं काम करून? आता हे नाही म्हणलं तर आता कमीत कमी एक 30-35 वर्ष झाले असेल काम करून. हे रोड टाकताना मी पहिला काय म्हणलं, लाईन टाका. पहिला रोड केले आणि पैसे कधी खाल्ले कोणाला माहित, ते नगरसेवक असू दे कोण पण असू दे, ठेकेदारांना खाऊन मोकळा झालाय. मी कुणाचं घेत नाही, काय नाही, पक्ष आपल्याला पक्षाबद्दल काय नाही. पण आता किती इंची पाईप? आता हे आवश्यक आहे, 12 इंची लाईन टाकायचं आवश्यक आहे. आणि ती कुठे जोडली पाहिजे? हे कुठं म्हणलं जातं, त्यांचं कुठं करून धावला आहे. ट्रॉमेला द्यायची का परत वेगळी? नाही, हिला वेगळी लाईन टाकायला लागतात. दट्टीचं टाकलं तर दट्टीला अजून लोड होत आहे. हे घराचं सर्व पाणी येऊन अजून किती घराचं हे लोड ह्या लाईनवर आहे? हे आता नाही म्हणलं तर 50-60 घराच्या वर लाईन आहे. ते कोंगाळ गल्लीपासून ते पूर्ण आतलं हे पूर्ण लाईन आहे. समोर संडास शौचालय आहे, ते पूर्ण इथं ह्याला जॉईन झालेले आहे. आणि गटरीचं पाणी, नळाला पाणी येत आहे, गटरीचं पाणी पण आहे. हो, गटरीचं पाणी तर पूर्ण काळा घुस पाणी येत आहे, पिण्याचं पाणी. मात्र पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक या आरोग्य संकटाकडे जणू जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. सर्वात संतापजनक बाब म्हणजे दलित वस्ती सुधारण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असतो. हा निधी नेमका कुठे जातो? अशोक नगरात तर त्याचा एक पैसाही खर्च झाल्याचे दिसत नाही. ना स्वच्छ पाणी पुरवठा, ना ड्रेनेजची दुरुस्ती, ना अंतर्गत रस्ते. दलित समाजाच्या नावाने येणारा निधी नेमका कुणाच्या खिशात जातो याचा जाब पालिका प्रशासनाला द्यावाच लागेल. या ठिकाणी जे ड्रेनेज लाईन फुटलेली आहे, 4 ड्रेनेज मधून हे पाणी बाहेर जात आहे. हे याची तक्रार आम्ही गेली 3 ते 4 महिन्यापासून करतोय. म्हणलं साहेब, पहिल्यांदा नगरसेवकाला सांगितलं, सांगून थकलो, त्या नगरसेवक कोण काम झालं नाही म्हणून जीईला फोन केलं. जीईला फोन केल्यानंतर जीई ती
अनेक वेळा बोललो की ते रजेवरच आहे, ते असंच आहे, ते तट्टीमध्ये ते गोळीच गेलेली आहे आणि आता ते गाळ काढायची हे आहे ना, ते गाळ सुटलेले आहे, ती रिपेरीला गेलेली आहे, हेच सांगतात तुम्हाला सांगतो. शेवटी मी विभागीय अधिकारी झोन क्रमांक 8 यांना भेटलो. ते तर तुम्हाला सांगतो का माणूस आहे ना, तुम्हाला सांगतो काय केअरलेसच केलं नाही. नुसता नाही का मुंडी हलवला आणि जावा म्हणला, काय बोलला नाही काय नाही. त्याच्या विरोधात आम्ही अर्ज द्यायला आलोय. आम्ही सगळ्या बायका वर घेऊन जाऊन आज संध्याकाळी काल नाही का गेलो होतो, परंतु काल नाही का ते आयोग आल्यामुळं काय झालं नाही. तर दलित वस्तीच्या नावाखाली जे फंड्स आहेत त्या फंडाचा इथं एक नया पैसा खर्च होत नाही. तेव्हा आमची शासनाला अशी नम्रतेची विनंती आहे की हे असं नरकयातना आम्ही भोगण्यापेक्षा कृपया आम्हाला नाही का कुठंतरी जागा द्या आणि आमचं पुनर्वसन दुसरीकडे करा आणि हे घ्या जागा, आमच्या जागा तुम्ही, असं आमची मागणी आहे. ही जवळजवळ 50 वर्षाची लाईन घातलेली. किती इंच? 6 इंची असेल, 4 इंची, आणि त्याला 2 एक जवळ 500 कनेक्शन असेल. ती 14 नंबर शाळेच्या कंपाऊंड वॉल पासून आलेली आहे लाईन. कोण बघायला तयार नाही इकडं. किती इंची लाईन? 4 इंची लाईन आहे. किती इंची अपेक्षित आहे? कशाची? आता नवीन आता जेवढं लोकांची ऑफर आहे तेवढं पाणी यायला पाहिजे ना, प्रेशर. नवीनची 6 इंची लाईन यांना कोणालाच माहित नाही तर टाकायची. मोठी यांनी डोक्यावर 4 टाक्या असून आम्हाला स्वच्छ पाणी मिळत नाही. पाणी आणून दाखवा ना जरा ग्लास मध्ये. ते किती गडोळ आहे बघा. हे रोड करणारे काम आले लमाणाचे हे काम करायला आले. ते प्रतापनगर तांड्याचे पाणी मागितलं तर पाणी दिलं तर ह्याच्यात घाण गटराचं पाणी म्हणले मला. म्हणजे पाण्याची पिण्याची लाईन आणि ड्रेनेज लाईन एकत्रित आहे? पाणी पिण्याची लाईन आहे. कशी आहे लाईन? वेगवेगळी आहे का एकच लाईन आहे, एकत्रित आहे? होय. किती इंचचं अंतर आहे त्यांच्यामध्ये? किती फूट? ते चिटकून असेल त्यावेळेस आम्हाला काय माहित नाही बघितले. त्यावेळेस ते कुठल्या 50 वर्षाकडे टाकलेले आहेत. त्यावेळेस मी माझं घर खाली इथं होतं तेव्हा मेंबर. ठीक आहे. काय अपेक्षित आहे आता तुम्हाला? काय नाही, आम्हाला सुख पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे, पाणी वेळेवर यायला पाहिजे, ही अपेक्षा आहे आमची. दुसरं काय अपेक्षा असणार? हा, आज रोड करतात, परत खोदतात, आज दुसरं टाकतात. आज हे बघा एक पाणी चाललंय, हे गटराचं पाणी, ड्रेनेजचं पाणी चाललंय बघा. किती तिथे आजारी पडलेत. चेंबर काढायला तयार नाही, नुसते तर सह्यवाले नुसतं हा करतात, द्या चहाला पाणी, काहीच नाही, कोण येत नाहीये. स्थानिक रहिवाशांनी वारंवार नगरसेवकांकडे आणि पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. स्वच्छ पाणी पुरवठा करा, ड्रेनेज दुरुस्त करा, परिसर स्वच्छ ठेवा या साध्या मागण्या आहेत. मात्र प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक रवी कैयावाले, भगतसिंग बडूरवाले, निर्मला जंगम, जुगनबाई आंबेवाले यांनी या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. जनतेला नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हे नगरसेवकाचे कर्तव्य आहे, पण तशी तत्परता दाखवत नसल्याचे दिसून येते. येत नाही, नुसतं घाण पाणी येते, नुसतं राडा पाणी येते. प्यायचं पाणी आम्ही कसं भरणार? पाणी सुद्धा प्यायला आम्हाला स्वच्छ येत नाही. गेले कित्येक दिवस आम्ही झारचं पाणी आणून पितो, पाणीच स्वच्छ येते पूर्णपणे. सारखंच येते. आम्ही सारखं तक्रार करतो, महानगरपालिकामध्ये जातो, फोन करतो, नगरसेवकांना सांगतो. कोण येणारे जाणारे सगळे इथं येतात, नुसतं बघतात, हा पाठवतो, त्याला पाठवतो, ह्याला पाठवतो म्हणतात. कुणीही येत नाही, कुणीही दाद घेत नाही. कोणच येत नाही. कोणतरी येते, हा पाठवतो, त्याला पाठवतो, ह्याला पाठवतो म्हणते. ती येतात, बघतात, तिकडच जातात, कुणीही येत नाही. कोण आहेत नगरसेवक माहित आहेत का तुम्हाला? आहे, आता निवडून आलेले आहेत, त्यांचे काय नाव माहित नाही. पण आम्ही फोन लावले की म्हणतात त्याला पाठवतो, त्याला पाठवतो, त्याने काही फोन उचलत नाही. काहीतरी रोड आणतो म्हणते, बडरू आले आणि काही कोण जंगम त्यांनी तर करतो म्हणजे त्यांचं लहानच मोठं इथंच झालंय, पण तरी पण रोज बघून जाते, पण येत नाही. रोज येतात त्यांनी. बालाजीला गेले म्हणले त्यांनी. आम्ही घरापाशी गेलो होतो, त्यांचे पूर्ण घरबार बालाजीला गेले म्हणले. आम्हाला अर्धा तास प्यायचं पाणी एवढं घाण येतं ना, असं संडाचं पाणी आहे काय असं वाटतंय. पिण्याचं पाणी आले ना. आता हे तर 5-6 महिने झाले हे चेंबर फोडल्यात. तिथं तिथल्या लोकांना त्रास, आता इथल्या लोकांना त्रास. आणि कसं राहायचं सांग? आता या घरातले लोक कसं खावं, कसं प्यावं? घरातले लोक कसं खावं, कसं प्यावं? गाळ मी भरत नाही असं म्हणते. मग कोण भरणार आहे गाळ? आम्ही भरणार. आणि आलं ना कोणतरी, लहान लेकरं आजारी आहेत, बायका आजारी आहेत, सगळे आजारी पडले त्याच्या. आमच्या भावाची पोरगी तर आजारी पडत, टायफॉइड झालाय. पण येतात, हे चेंबर उघडतात
आलो म्हणता गाडी आणता हे आणता म्हणता नगरसेवकच्या घरावरती आम्ही दगड टाकणार त्यांनी राहतील का त्या जागेमध्ये आम्ही कसं राहत असेल सांगा बरोबर हा राहतील का त्यांनी लय मुश्किल राहणं मुश्किल झालं खाणं मुश्किल झालंय बघा या आता समोर असं चेंबर असणार लोक कसं खावं कसं झोपावं कसं जागावं सांगा 24 तास हे वाज घेत असताना सगळं करायचं पाया पडत येतात लहान लेकरं आजारी पडला तर अक्षरशः 25-25 साहेब आहे आताच ऍडमिट करून आणलेलं आहे सांग ना बोल ना बोल त्यांचा बीपी वाढला होता ती गरोदर आहेत त्यांना घाण पाण्यानं उलटी जुलाब बीपी वाढला त्यांचा काय प्रत्येक गोष्ट असं सांगावं आहे का सगळं लहान लेकरांना सुद्धा टायफॉइड आजार उलटी जुलाब हे सगळे आजार व्हायलेत आम्ही दवाखान्यात नाही आणलं तर मुलांना 20-30 हजार रुपये घालून आलेलो तरी सुद्धा ह्याची दाद कोण घेईना मग काय कुणा पुढे जायचं आणि कुणाला न्याय मागायचं ह्याचा सांगा ती बाई तर उलटाची ना आजारी पडली आता इथं कुणाचा तरी जीव गेला तरच महापालिका जबाबदार घेणार का कोणी येणार का नाही इथं न्याय द्यायला आहे का नाही कोण इथं वाली सांगणार बोलणार अशोकनगरातील संतप्त रहिवाशांचा आता थेट सवाल आहे जर दूषित पाणी आणि दुर्गंधीमुळे एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार नगरसेवक की पालिका आयुक्त दलित समाजावर होणारा हा अन्याय म्हणजे घटनेच्या समतेच्या तत्वाचा उघड उपमर्द आहे असंच काहीसं चित्र या भागात पाहावयास मिळत आहे पालिका आयुक्तांनी तातडीने अशोकनगरातील ड्रेनेज दुरुस्त करावी स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे इतकेच नाही तर परिसर स्वच्छतेसाठी युद्ध पातळीवर कारवाईचे आदेश आता देणे आवश्यक आहे शिवाय दलित वस्ती सुधारणा निधीच्या वापराचा सविस्तर हिशेब पालिका आयुक्त आणि नगरसेवक जाहीर करणार का असा सवाल आता स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून दलित वस्ती सुधारणेसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जातो आणि त्या निधीचा विनियोग हा दलित वस्तीमधील नागरी सुविधा पुरवणं गरजेचं आहे यासाठीचाच केला जावा हा हेतू असतो पण आपण जर का ह्या भागातला अशोकनगर लोधेगल्ली परिसरातला हा जर का भाग बघितला तर लक्षात येईल की त्या कोणत्याही पद्धतीची नागरी सुविधा नाही आहेत आणि भविष्यामध्ये जर का एखादी जर का इथं मयत झाली आरोग्याच्या दृष्टीने जर काय समस्या निर्माण झाल्या आणि त्याच्याने जर का एखादा व्यक्ती दगावला तर त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन किंवा महानगरपालिका घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागू आहे ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील